काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी कोल्हापुरात एका कार्यक्रमानिमित्त आले होते। यावेळी त्यांनी उजगाव येथील एका सामान्य कुटुंबातील अजय तुकाराम चणदे कुटुंबियांच्या घरी भेट दिल्यामुळे हे कुटुंब भारावून गेले। अचानक राहुल गांधी त्यांच्यासमोर आल्यानंतर 2 मिनिटे त्यांना काही सुचले नाही आणि त्यांनी घरातल्या लोकांकडून चहा मागितला आणि त्यानंतर 1 तास घरात बसून सर्वांची विचारपूस केली आणि त्यानंतर स्वतः किचनमध्ये जाऊन काही खाद्यपदार्थ बनवले आणि सगळ्यांना एकत्र बसवून ते जेवले सुद्धा। राहुल गांधी आल्यामुळे संपूर्ण गावात याची चर्चा झाली आणि लोकांनी एकच गर्दी केली। यावेळी त्यांच्या कुटुंबाशी आमचे प्रतिनिधी दयानंद जिरगे यांनी भेट घेऊन त्यांच्याशी बातचीत केली। आणि काँग्रेसचे नेते आणि संसदमधले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात आले होते आणि जाता उसगाव येथील एक सनदी कुटुंबाला त्यांनी अचानक भेट देऊन त्यांना एक सुखद धक्का दिला। आज त्यांच्या सनदी कुटुंबियाच्या घरी आपण आलेलो आहोत। आपण त्यांच्याशी जाणून घेऊया राहुल गांधी नेमके त्यांच्याशी काय काय बोलले। साहेब आलेत अचानक, आम्हाला त्यांनी सुखद असा चांगला धक्का दिला आणि आलेत। त्यांना पाणी वगैरे, मी घरी आल्यानंतर त्यांना पाणी वगैरे, आत बसल्यानंतर पाणी वगैरे दिलं। पाणी दिल्यानंतर मिसेसनी चहा वगैरे दिला त्यांना। चहा दिल्यानंतर वहिनी चहा चांगला झाला आहे म्हणून त्यांनी म्हणजे हे केलं, कौतुक केलं। कौतुक केल्यानंतर त्यांनी परत त्यांना म्हणजे इथं जेवणाचा कार्यक्रम करूया म्हणजे जेवण वगैरे ची इच्छा झाली। ते फ्रीजजवळ गेले। त्यांनी 3 भाज्या त्यातल्या म्हणजे ती भाजी तिथं होत्या, त्या 3 भाज्या त्यांनी निवडल्या। त्यातली एका भाजी त्यांनी स्वतः करून म्हणजे आम्हाला खाऊ घातली आणि माझ्या मिसेसने 2 भाज्या केलेल्या। त्या अशा 3 नाही, आम्ही साहेब म्हणजे साईज बाजूलाच असं म्हणजे यांना मदत करतो। हां, म्हणजे त्यांनी सगळं ठरवलं। त्यांनी म्हणजे बनवायला ही बनवूया म्हटल्यानंतरच आम्ही बनवायला घेतलं। त्यांनी स्वतः त्यांनी कांद्याचा पात केला, मी हरभऱ्याची भाजी आणि वांग्याची भाजी मी केली आणि भाकरी, आणि त्यांनी स्वतःहून कटिंग करून सगळं हां, आणि फक्त दोघांनी मिळून आम्ही तिथं केलं। छान वाटलं। अचानक म्हणजे मोठं नेतं येऊन स्वयंपाक करून आम्हाला देणं, आम्ही त्यांचं आमचं भाग्य म्हणून असं हे होते। त्यावेळेस तुम्ही एकत्र जेवायला बसला? हो, एकत्र, आणि किचनमध्ये आम्ही दोघं पण होतो। आदित्य काय तुझ्याशी बोलली? माझ्यासाठी शिक्षणाबद्दल विचारले, जॉब त्यांनी काय करते काय विचारले, तेवढंच। मुळात पहिला तर काय समजतच नव्हतं, काय करायचं काही सुचतच नव्हतं। त्यानंतर आले, भेटले, व्यवस्थित बोलले वगैरे, चहा पाणी घेतला। त्यानंतर चहा त्यांना आवडल्यानंतर जेवणाचा बेत इथंच करायचा ह्या नियोजनाला लागले। ते पोचले म्हणजे सर्वसामान्यांच्यापर्यंत पोचणारा एकमेव व्यक्तिमत्व पॉलिटिक्समधल्या। अगदी तो ठेचला, इथून सुरुवात, तिथून नंतर किचनमध्ये आले। किचनमध्ये स्वतःहून अगदी ते जेवण करायला पुढाकार घेतला आणि वहिनींना म्हटलं की तुम्ही भाकरी करा। त्यांनी भाकरी केल्या, त्यांनी भाजी केली, पुन्हा ते बाहेर आले। खुर्चीत बसून सगळ्या सनदी परिवारानं एकत्रित जेवले आणि विशेषतः त्यांनी बनवलेल्या भाजीचा स्वाद आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबाला मिळाला, ज्यांचा दर्शनी अगदी म्हणजे दुर्लभ असतं अशा माणसाचं पदरस्पर्श आमच्या कुटुंबाला समाजाला झाला। आणि विशेष सनदी परिवार सद्भागी आहे असं मी भाग्यवान समजतो की एवढी मोठी हस्ती त्यांच्या घरी आली। याबद्दल गांधी परिवाराचं मी मनपूर्वक आभारी आहे।